सामाजिक न्याय मंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या भोवती वादांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही। मुंबईमधील 72व्या मजल्यावरील फ्लॅट असो किंवा छत्रपती संभाजीनगर मधील त्यांनी बांधलेला आलिशान घर असो किंवा हॉटेल वेदांच्या लिलावाचा वाद असो, वाद आणि संजय शिरसाटचे हे जणू समीकरणच झाले। हॉटेल वेदांत म्हणजे स्वीट्स लिलाव वादाच्या सावलीतून ते अजून बाहेर पडत नाहीत। तोपर्यंत छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार व MIMचे नेते इम्तियाज जलील यांनी त्यांच्यावर आणखी एक गंभीर आरोप केलाय। तो आरोप नेमका काय आहे ते आपण जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, मी शुभांगी आणि आपण बघताय दे दणका। छत्रपती संभाजीनगर मधील शेंद्रा MIDC परिसरात केनिया डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेड या खासगी कंपनीला तब्बल 21,000 चौरस मीटर जागा देण्यात आली आहे। विशेष म्हणजे या कंपनीमध्ये पालकमंत्र्याचे सुपुत्र सिद्धांत शिरसाट व पत्नी विजया शिरसाट यांच्या मालकीची असल्याचा दावा जलील यांनी केलाय। या भूखंडासाठी पूर्वी ट्रंक टर्मिनलचे आरक्षण करण्यात आले होते, मात्र ते आरक्षण हटवून ही जागा मद्य निर्मिती करणाऱ्या कंपनीला दिल्याचा आरोपही त्यांनी केलाय। फूड प्रोडक्ट निर्मितीच्या नावाखाली असलेल्या कंपनीला प्रत्यक्षात अल्कोहोल युनिट सुरू करण्यासाठी जागा देण्यात आल्याचा हा प्रकार गंभीर असून यामागे शासकीय यंत्रणेचा दुरुपयोग झाल्याचा संशय नाकारत येणार आहे। या कंपनी उभारणीचा एकूण खर्च हा 106 कोटी एवढा दाखवण्यात आला आणि यापैकी 26 कोटी हे स्वतःचे भांडवल टाकणार आहोत असं सिद्धांत शिरसाट व विजया शिरसाट यांनी संचालक म्हणून हमी दिली आहे। परंतु शासनाला दिलेल्या निवडणुकीच्या शपथपत्रात विजया शिरसाट यांनी त्यांचे उत्पन्न वार्षिक 25 लाख असल्याचे नमूद केले। मग जर उत्पन्न 25 लाख असेल तर संचालक म्हणून 13 कोटी रुपयांचे स्वभांडवल त्या कशा उभारणार आहेत अशी रोखटोक विचारणा इम्तियाज जलील यांनी केली आहे। शासनाने या प्रकरणात पारदर्शकता दाखवून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी जलील यांनी पत्रकार परिषदेतून केली। दरम्यान हॉटेल वेदांच्या लिलावातील कथित गैरव्यवहार प्रकरणातही शिरसाट अडचणीत सापडले असतानाच हा नवा वाद त्यांच्या अडचणीत भर घालणारा ठरू शकतो। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि खासदार संजय राऊत यांनी शिरसाट यांच्यावर आरोप करताना हॉटेल विट्सची रेडी रेकनर प्रमाणे किंमत सुमारे 110 कोटी रुपये मात्र बाजारभावाच्या तुलनेत खूपच कमी किमतीत म्हणजे 67 कोटींना मिळाल्याचा दावा केला। यावर मंत्री संजय शिरसाट यांनी लिलावात उतरण्याआधी काही रक्कम भरावी लागते, मग 25% रक्कम भरावी लागते, त्यानंतर कोर्टात उर्वरित 75% रक्कम भरावी लागते। आता 67 कोटी ही किंमत कोर्टाने ठरवलेली आहे, पण पुढे प्रक्रिया काहीही झाली नाही। जो व्यवहार पूर्ण झालेला नाही त्यावरून टीका सुरू झाली। माझ्यावर जे आरोप झाले त्यामुळे मी माझ्या मुलाला या लिलाव प्रक्रियेतून बाहेर पडण्यास सांगणार आहे असंही संजय शिरसाट हॉटेल विट्स लिलाव प्रकरणी जाहीर केले होते। आणि तो वाद संपत नाही, तोच मंत्री संजय शिरसाट यांच्या मागे शेंद्रा MIDC मधील भूखंडाचे वादळ मागे लागले आहे। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। तसेच दे दणकाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।